श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1163. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये महादेवाने काकभुशुंडींचं वर्णन कशा पद्धतीने केलं, कशा पद्धतीने त्याने गरुडाला काकभुशुंडींचा पत्ता सांगून त्या दिशेने पाठवलं, त्या कथा विभागाचं चिंतन पाहत होतो. महादेवाने जेव्हा गरुडाच्या अंतरंगातला संदेह जाणला तेव्हा त्याने मनात विचार केला की या संदेहाला दूर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रदीर्घ काळ अत्यंत व्याकुळतेने केलेला सत्संग. अशा भगवंताच्या कथेच्या आधाराने हा सत्संग जर गरुडाला प्राप्त झाला तरच त्याच्या मनातला संदेह मिटेल. म्हणून उत्तर दिसी सुंदर गिरी नीला तहरह काकभुशुंडी सुशीला, अशा काकभुशुंडींचा पत्ता महादेवाने गरुडाला दिला. गरुड महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन क्षणामध्ये या नीलगिरी पर्वताच्या दिशेने उड्डाण करतोय. महादेव माता पार्वतीला आपण गरुडाचं संदेह निराकरण का नाही केलं हे सांगताना दोन प्रमुख कारण देतात. एक की त्याचं कार्य रामाने कोणाकडे दुसऱ्याकडे ठरवलेलं आहे याची मला रामकृपेने जाणीव झाली. आणि दुसरी गोष्ट, पक्ष्यांना पक्ष्यांची भाषा कळते आणि त्यामुळं तो सत्संग गरुडासाठी हा विशेष लाभदायक ठरेल. गरुड ज्या संदेहामधून गेला त्याच संदेहरूपी असलेल्या दुःखातून काकभुशुंडी देखील गेलेले आहेत आणि त्यामुळं समदुःखी असलेले, समभाषा बोलणारे हे दोघं परस्परांना पूरक ठरू शकतील. अशा या मायेने ज्या समस्त ब्रह्मांडाला नाचवलं जातं, अशा सगळ्या ज्ञानी पंडित सर्वांची वंदना करत करत महादेव आम्हाला एकच सूत्र देतात की अस जिय जानी भजही मुनी मायापती भगवान. अशा या मायेला पार करण्यासाठी एकच उपाय आहे, त्या मायेच्या आधारानेच भगवंताचं भजन करणं. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. गयऊ गरुड जह बसई भुसुंडा, मति अकुंठ हरी भगति अखंडा, देखि शैल प्रसन्न मन भयऊ, माया मोह सोच सब गयऊ, करि तड़ाग मज्जन जलपाना, बटतर गयऊ हृदय हर्षाना, वृद्ध वृद्ध बिहंग तह आए, सुनय राम के चरित सुहाए, कथारंभ करे सोई चाहा, ते ही समय गयऊं खगनाहा, आवत देखी सकल खगराजा, हर्षे उबायस सहित समाजा, अति आदर खगपति कर कीन्हा, स्वागत पूछी सुआसन दीन्हा, करी पूजा समेत अनुरागा, मधुर बचन तब बोले उकागा, नाथ कृतार्थ भयहु मैं
तव दर्शन खगराज, आय सुदेहु सो करो अब, प्रभु आयहु के ही काज। सदा कृतार्थ रूप तुम्हा, कह मृदु बचन खगेश, जेहि के स्तुति सादर, निज मुख कीन्हि महेश। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, महादेवाने गरुडाला काकभुशुंडींच्याकडे पाठवलेलं आहे. गरुडजी देखील क्षणार्धामध्ये या नीलगिरी पर्वताच्या दिशेने उड्डाण करतात आणि लगेचच त्यांचं आगमन या काकभुशुंडींच्या निवासस्थानी होतं. गयौ गरुड जह बसई भुसुंडा, मती अकुंठ हरि भगती अखंडा. जेव्हा व्याकुळता असते ना सज्जनो, तेव्हा जीव कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता सत्संगाच्या दिशेने उडी मारतो बरं. आणि जर ती व्याकुळता नसेल, जर ती इच्छा नसेल, तर तुम्ही प्रत्येक वेळेला सत्संगामधून लांब राहण्यासाठी कारण शोधत राहता. हा जगाचा स्वभाव आहे. आपण आपल्या अंतरंगामध्ये या व्याकुळतेचं मोजमाप या सत्संगतेच्या असलेल्या तृष्णेमधून समजून घेऊ शकतो. त्यामुळे हे अंतर कदाचित भौगोलिक दृष्ट्या जास्त असेल, परंतु गरुडाचे पंख हे कदाचित विष्णूला ज्या वेगाने नेतात त्याही पेक्षा अधिक वेगाने या सत्संगतीच्या दिशेने झेपावले. गरुडाचं आगमन नीलगिरी पर्वतावरती होतं, जिथं भुशुंडींचा निवास आहे. गोस्वामी लिहितात की या भुशुंडींच्या निवासाचं वर्णन कसं करावं. मती अकुंठ हरि भगती अखंडा. जिथं निर्बाध बुद्धी आणि पूर्ण भक्तिमान अशा काकभुशुंडींचा निवास आहे, असा हा नीलगिरी पर्वत. दोन विशेषण या नीलगिरी पर्वताला आणि भुशुंडींच्या निवासाला गोस्वामीजी जोडतात की मती अकुंठ हरि भगती अखंडा. सज्जनो, संताचं स्थान काय आहे असा जर प्रश्न आपल्याला विचारायचा झाला, संत कुठं राहतो, संताचा पोस्टल ऍड्रेस काय, संताचा पिनकोड काय. आपण श्री महाराजांचं जेव्हा स्मरण करतो श्लोकाच्या आधाराने की जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. महाराज जणू काही आपला पोस्टल ऍड्रेस सांगतात की बाळांनो, मला भेटायचं असेल तर तुम्ही जिथं असाल तिथून मला भेटू शकता, कारण जयाने सदा वास नामात केला. मी नामामध्येच राहतो. तुम्ही मनापासून नाम घेतलं की माझी तुम्हाला भेट होऊ शकते. सज्जनो, ज्याप्रमाणे नित्य स्मरण हे महाराजांचं स्थान आहे, महाराजांचा प्राण आहे, तीच संतांची अवस्था असते. संत कदाचित भौगोलिक दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी राहतील, परंतु अंतरी हे संत एकाच ठिकाणी मिळालेले असतात. मती अकुंठ हरि भगती अखंडा हा त्यांचा पिनकोड आहे. हे त्यांचं जीपीएस लोकेशन आहे, आत्मिक लोकेशन आहे. मती अकुंठ याचा अर्थ काय? आम्हा सगळ्यांची मती कुंठित झालेली आहे देहबुद्धीच्या भोवती. त्यामुळे आमची बुद्धी बहुतांश वेळेला या देहाच्या आधारानेच विचार करत राहते. मी म्हणजे देह या भूमिकेला ती इतकी घट्ट करून राहते की ती कुंठित होऊन जाते. त्यामुळे देह सुखी तर मी सुखी, देह दुःखी तर मी दुःखी, अशी आमची अवस्था झालेली आहे. संताचं आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य काय, तर तो आमच्या या देह बुद्धीला आत्मबुद्धीच्या दिशेने फिरवतो. आणि जसं एखाद्या मनुष्याला पोहायला शिकायचं असेल
तर त्याला शिकवणारा मनुष्य हा अट्टल पोहणारा असला पाहिजे, होय की नाही? नाहीतर दोघंही बुडणार. जर तुम्हाला आत्मबुद्धी शिकवणारा सद्गुरूची जर मती काही प्रमाणामध्ये जरी देहबुद्धीशी कुंठित असेल, तर तो तुम्हाला विदेही कसं करू शकेल? तो तुम्हाला अकुंठ कसा करू शकेल? ज्याची मती ही रामस्वरूप झालेली आहे. श्री महाराज रामाजवळ काय मागतात की दीनदास तुझं येई काकुळती, शुद्ध करी मती रामराया. ही बुद्धी माझी शुद्ध कर. या देहाच्या अनुषंगाने सुख मिळवण्याची माझी ही अज्ञानी प्रवृत्ती तू बंद कर. हे रामरूपी हिऱ्याला टाकून या देहबुद्धीच्या गारगोट्यांना जवळ करण्याचा माझा हा हव्यास तू दूर कर. तुझ्या नामाला सोडून या दृश्य जगातल्या कामवासनांना पूर्ण करण्यासाठी चाललेली माझी धडपड हे रामा तू बंद कर. सगळ्या संतांनी या बुद्धीलाच, या असलेल्या आपल्या मतीलाच वारंवार रामाजवळ प्रार्थना करून शुद्ध करण्यास सांगितलं. आणि रामाची कृपा जेव्हा होते सज्जनो, तेव्हा ही मती संपूर्णपणे शुद्ध होते. तेव्हाच ही मती अकुंठ होते, कुंठित राहू शकत नाही. अशी ही आत्मबुद्धीमध्ये स्थिरावलेली मती ज्याची आहे तो संत. आणि जो या आत्मबुद्धीमध्ये स्थिरावलेला आहे त्याचं एकच काम आहे, हरी भगती अखंडा. भगवंताची भक्ती नित्य निरंतर करत राहणं, एवढं एकच काम राहतं त्याच्याकडं, बाकी कुठलंही काम नाही. मला म्हणजे खरोखर संतांनी किती स्वतःला पारदर्शक ठेवलंय. श्री महाराजांनी जे आपल्या गोंदवल्याचं संघटन केलं, सगळं व्यवस्था लावून दिली, त्यामध्ये सरकारी कागद असल्यामुळं नाव, वय आणि व्यवसाय हे सगळं लिहिणं गरजेचं असतं. श्री महाराजांनी आपलं नाव लिहिलं, वय लिहिलं आणि व्यवसाय लिहिलं. अखंड भगवंताचं भजन करणं, नामस्मरण करणं हा माझा धंदा आहे. तो कागद आजही साक्ष म्हणून उपलब्ध आहे. म्हणजे हे केवळ शब्दांनी बोलायचं काम नाहीये. संत ह्या स्थितीमध्ये राहतात, हरी भगती अखंडा. त्यामुळे जर संतांना तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही देखील या आत्मिक लोकेशनवरती जाण्याचा प्रयत्न करा. मी म्हणजे देह नाही आणि माझ्या जीवनाचं एकमेव उद्देश आहे हरी भगती अखंडा, नित्य भगवंताची भक्ती करणं. या दोन गोष्टींकडे तुम्ही जिथं असाल तिथून जर अत्यंत अट्टहासाने प्रयत्नशील असाल तर तुम्हाला घर बैठाय राम भेटे याची अनुभूती येईल. बघा, घर बसल्या राम भेटे, कुठेही जायची गरज नाही त्यासाठी. अशा काकभुशुंडींच्या निवासस्थानी गरुड आलेले आहेत. ज्या या स्थानावरती अखंड हरिनाम चालू आहे, हरिकथा चालू आहे, भक्ती चालू आहे, ते स्थान या स्पंदनांनी भरलेलं आहे. तिथं प्रकृती ही विशेष विलोभनीय झालेली आहे. तिथं समाधान रूपी ही झुळूक नित्य निरंतर वाहतीये. देखी सैल प्रसन्न मन भय हो. आणि मग असं ठिकाण बघितल्यानंतर गरुडाच्या मनामध्ये विशेष प्रसन्नता आली, विशेष आनंद झाला. माया मोह सोच सब गयो. सर्व माया मोह आणि इतर सर्व त्याच्या चिंता केवळ या पर्वताच्या दर्शनाने निघून गेलेले आहेत. मला सज्जनो, आपण तर त्या काकभुशुंडींच्या निवासस्थानाला कधी पोहोचूत माहित नाही, परंतु आपण आपल्या गुरुच्या ठिकाणी पोहोचू शकतो. हे दृश्य जग देखील कसं तिथं चाललेल्या संस्कारांच्या आधाराने बोलत असतं, होय की नाही? आपण एखाद्या मनोरंजनाच्या ठिकाणी गेलो की तिथं आपली वृत्ती त्या मनोरंजनाच्या दिशेने बदललेली आपल्याला स्पष्टपणे जाणवते. एखाद्या दवाखान्यामध्ये गेलो की आपली मनस्थिती गंभीरतेच्या दिशेने वळलेली आपल्याला स्वाभाविकपणे कळते. एखाद्या स्मशानामध्ये गेलो तर आपल्याला नकळत अंतर्मुक्ता आलेली जाणवते. म्हणजे स्थानाच्या आधाराने मनावरती होणारे संस्कार हे आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तसं जिथं नित्य उपासना आहे,
जिथं हरिभक्ती आहे, जिथं नामस्मरण आहे, जिथं हरिकथा आहे, अशा ठिकाणी देखील आपलं मन गेलं की त्या ठिकाणाचे संस्कार आपल्या मनाला स्पष्टपणे जाणवतात. आणि कमी जास्त प्रमाणात तुमची आमची प्रत्येकाची स्थिती या काकभुशुंडींसारखीच होते. देखी सैल प्रसन्न मन भय हो, समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. या सद्गुरूच्या दर्शनाने मन प्रसन्न होतं. जो हा नित्य प्रपंच आपण करतोय, त्या प्रपंचाच्या असलेल्या कटकटी, अपेक्षा, काही ना काहीतरी प्राप्त करण्याची अभिलाषा, या सगळ्या गोष्टींचा विसर गोंदवल्याला समाधीचं दर्शन घेताना आपण स्वाभाविकपणे आपल्या हृदयामध्ये अनुभवत असतो. माया मोह सोच सब गयो. हे तर फार मोठे शब्द आहेत, माया मोह विचार. परंतु आपण देखील आपल्या स्वतःच्या अनुभवावरून ठरवावं की आपण अनेकदा गोंदवल्याला जातो की महाराजांना हे सांगायचंय, आणि समाधीच्या पायऱ्या उतरतो, डोकं टेकतो, नमस्कार करतो. वरती आल्यानंतर थोड्या वेळाने लक्षात येतं की अरे आपण सांगायचं विसरूनच गेलो. आजच्या काळामध्ये जसे मोबाईल जॅमर असतात बघा, एखाद्या ठिकाणी मोबाईल लागत नाही कारण की तिथं जॅमर लावलेले असतात. हे जसं त्या जॅमरमुळे तिथला नेटवर्क बंद होतो, मला वाटतं की या संतांच्या असलेल्या अस्तित्व जाणीवेमध्ये देखील या मनातल्या माया मोह विचार रूपी नेटवर्कना जामर लावतात संत. विचार येतच नाहीत. माता भगिनी म्हणतात ना की अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं बाबा, सगळ्या गोष्टींचा त्या दररोजच्या रहाट गाडग्याचा विसरच पडून जातो. हा जो विसर पडण्याची अवस्था ही कुठून येते? तिथली उपासना, त्या संताने केलेलं या भगवंताच्या नामस्मरणाचं, हरिकथेचं, त्याच्या स्मरणाचं हे फळ आहे की तुम्ही त्याच्या अखत्यारीमध्ये जाताच आपल्या विचारांमध्ये परिवर्तन झालेलं पाहता. गरुड अत्यंत प्रेमाने या नीलगिरी पर्वतावरती येतो. आता संताचं दर्शन घ्यायचंय. त्याच्या आधी करी तडाग मज्जन जलपाना. सरोवरामध्ये त्याने स्नान केलं. जलपान होऊन प्रसन्न चित्ताने ते वटवृक्षाखाली गेलेले. किती सुंदर. संताला भेटण्याची विधी आपल्याला गरुड सांगतायत की संताला भेटायचं जायचं असेल तर निदान शुचिरभूत होऊन देह मनाने अत्यंत प्रसन्न चित्ताने स्वच्छतेने आपण गुरुच्या ठिकाणी जावं. आणि जलपान करून ते प्रसन्न चित्ताने निघालेले आहेत. म्हणजे तिथं गेल्यानंतर देहाची क्षुधा, देहाची तृष्णा ही आपल्याला त्या संताच्या पासून लांब जाण्यासाठी प्रवृत्त करू नये. अशा रीतीने आपण सद्गुरूच्या दर्शनाला जावं, एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या सत्संगाला जावं. तिथं आपल्या देहबुद्धीच्या या बंधनांचा अडथळा मध्ये येणार नाही याची आपण पूर्ण काळजी घ्यावी. आणि आपलं चित्त कसं असावं? प्रसन्न असावं. आपण काहीतरी एका जीवनातल्या विलक्षण अनुभवासाठी इथं आलेलो आहोत. ती आतुरता असावी, तो आनंद असावा. जसं पूज्य ब्रह्मानंद महाराज म्हणायचे की बुंदीचे लाडू वळताना हाताला देखील थोडं साखरेचं पाणी लावावं. म्हणजे गोड पदार्थ वळताना देखील आपले हात जसे साखर पाण्याने आपण लिंपून घेतो, त्याप्रमाणे सज्जनो, संताच्या संगातून तर प्रसन्नता मिळणारच आहे, परंतु ती प्रसन्नता हृदयात धारण करण्यासाठी देखील आपण आपलं चित्त हे प्रसन्नतेने भरून त्यांच्याकडे जावं. एका सुंदर वटवृक्षाखाली मधोमध काकभुशुंडी बसलेले आहेत. अवतीभोवती बऱ्याच पक्ष्यांची गर्दी आहे. अनेक वयोवृद्ध पक्षी तिथं चरित्र ऐकण्यासाठी आलेले आहेत. बघा, या वयोवृद्ध शब्दाचा मी अर्थ तुम्हाला गेल्या 2-3 कथा विभागातून सांगतोय. जीवन नवचैतन्याने जगणं हे आपल्या हातात आहे. निराशेने जगण्यासाठी तर अनेक कारण आहेत आपल्या आयुष्यामध्ये, परंतु हरिकथा तुम्हाला काय करते तर तुम्हाला अजर या शब्दाची अनुभूती मिळवून देते. बघा, तुम्ही एका विलक्षण आनंदामध्ये जगायला शिकता, जिथे जीवनाचा कधी तुम्हाला कंटाळा येत नाही, कधी तुम्हाला तुमचे देहभोग
या सत्संगतीपासून दूर जाण्यासाठी मनामध्ये विचार देखील आणू देत नाहीत. कारण तो आनंद असा आहे की देह तर एकानं एक दिवशी पडणार आहे, यात काही शंका नाही. परंतु जितका काळ माझ्याकडे आहे तेवढा काळ मी अत्यानंदामध्ये व्यतीत करावं, हीच ती भावना आहे. दुसरी गोष्ट या वयोवृद्ध शब्दाच्या आधाराने आपल्या लक्षात येते ती म्हणजे श्रवणासाठीची भूमिका ही आपली नित्य आतुर राहिली पाहिजे. अनेकदा लोक म्हणतात, अहो आम्ही आयुष्यभर फार ऐकलंय, आता काय ऐकायचं नवीन, असं म्हणून ते आपले बरेचदा श्रवण बंद करून टाकतात. परंतु गोस्वामीजी आम्हाला सांगतात की वयोवृद्ध श्रोते आलेले आहेत, पुन्हा पुन्हा या नवीन येणाऱ्या प्रवाहांचा स्वीकार करण्यासाठी, नवनवीन त्याच्यामध्ये असलेलं चिंतन समजून घेण्यासाठी. कारण की परमार्थाचं वक्तव्य हे नदीच्या प्रवाहासारखं आहे, ते वाहत राहतं. ते कधी एका जागी स्थिरावल्यासारखं जर वाटत असेल तर ते डबकं होतं सज्जनो, आणि डबक्यामध्ये दुर्गंधी असते. काळानुसार पुन्हा पुन्हा ते विचार नव्याने सांगितले जात असतात. म्हणून इथं वयोवृद्ध श्रोत्यांच्या आधाराने गोस्वामीजी आम्हाला फार महत्वाचं सूत्र देतात. गरुड भुशुंडींच्या जवळ जात आहेत. भुशुंडी त्यावेळेला मंगलाचरण करायला सुरुवात करणारच होते. कथा सांगायला नुकतीच सुरुवातच होणार होती. कथा आरंभ करे सोई चाहा, तेही समय गयऊ खगनाहा. कथा आता आरंभ होणार आणि तेवढ्यात गरुडजींची स्वारी तिथं जाऊन पोहोचलेली आहे. बघा, कथेचे देखील काही प्रोटोकॉल आहेत, काही नियम आहेत. स्वाभाविकपणे कथेच्या व्यासपीठाला मान देण्यासाठी व्यासपीठावरती जे बसलेले आहेत ते येण्याच्या आधी श्रोत्यांनी स्थानापन्न होणं गरजेचं आहे. व्यासपीठामधून मिळणारे विचार हे आपल्या कल्याणाचे आहेत आणि त्यामुळं यातील प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत मनापासून लक्ष देण्यासाठी, सतर्क राहण्यासाठी आपण व्यासपीठाला अशा पद्धतीने सन्मान देणं गरजेचं आहे. परंतु इथं बघा काय झालेलं आहे. भुशुंडी कथा सांगायला सुरुवात करणार तेव्हा श्रोतारूपी गरुडाचं आगमन झालेलं आहे. कथेमध्ये देखील असे अनेकदा प्रसंग येतात की कोणीतरी अधिकारी व्यक्ती कथा सुरू असतानाच मध्ये येतो. परंतु मग अशा वेळेला वक्त्याला देखील भान ठेवून कथेला थोडासा स्वल्पविराम देत त्या आलेल्या अधिकारी व्यक्तीचं स्वागत करावं लागतं. आणि भुशुंडींची कथा तर नित्य निरंतर चालू आहे, त्याला मध्ये विश्राम असा नाहीच. त्यामुळे कथा सुरू होणं किंवा थांबणं हे सगळे आपल्या लौकिक जगातले नियम आहेत. अशा भुशुंडींच्या कथेमध्ये अचानकपणे गरुडाच्या स्वारीचं आगमन झालेलं आहे. किती सुंदर संकेत आहे सज्जनो, की अनेकदा आपण अशी काहीतरी एखादी अपूर्व गोष्ट करायला जावी आणि त्याचा शुभशकून आपल्याला अशा रूपांमध्ये मिळावा. कारण गरुड जरी संदेहामध्ये असला तरी त्याची उपाधी फार मोठी आहे. तो प्रत्यक्ष विष्णू वाहक आहे, तो हरिदास आहे. आणि अशा वैकुंठाला सोडून हा प्रत्यक्ष हरिदास आज या रामकथेचं श्रवण करण्यासाठी काकभुशुंडींच्या सभेमध्ये आलेला आहे. ही काही सोपी गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. अनेकदा अशा या कथांमधून मोठ्या मोठ्या व्यक्तींचं आगमन होतं. काही व्यक्ती आपली ओळख दाखवतात, काही व्यक्ती आपली ओळख लपवून ठेवतात. जसं काकभुशुंडींच्या सभेमध्ये महादेव देखील आलेले होते. तेही कछु काल मराल तनू, अशा पद्धतीने राजहंसाचं शरीर धारण करून महादेव देखील कथा ऐकायला आले होते. परंतु भुशुंडींनी कदाचित हृदयामध्ये महादेव आल्याची अनुभूती घेतली असेल, परंतु
लौकिक अर्थाने त्यांनी महादेवाचं रूप उघडं केलं नाही. त्यांना प्रणाम देखील कदाचित आतल्या आत मनामध्ये केला असेल. कारण महादेव आपलं रूप लपवू इच्छित आहेत. कथेमध्ये आपल्या येण्यामुळे विक्षेप येता कामा नये ही महादेवांची इच्छा आहे आणि ही भुशुंडींनी जाणली. परंतु इथं गरुड मात्र जसे आहेत तसे आलेले आहेत. आणि त्यामुळं गरुडांचं स्वागत करणं, त्यांना योग्य आसन देणं, वंदन करणं असा विचार करून आवत देखी सकल खग राजा हर्षेऊ बायस सहित समाजा. जेव्हा काकभुशुंडींनी गरुडाची ही स्वारी येताना पाहिली, त्याला बघून सगळा हा सभेमध्ये उपस्थित असलेला समाज अत्यंत हर्षित झाला आणि त्यामध्ये विशेषत्वाने काकभुशुंडींचं नाव देखील गोस्वामीजींनी घेतलेलं आहे. एखादा मोठा अधिकारी व्यक्ती आला तर वक्त्याच्या मनामध्ये देखील हर्षच झाला पाहिजे. त्याला असं नाही वाटलं पाहिजे की हा कथेमध्ये कुठं विक्षेप आला का, किंवा आपल्यापेक्षा कोणीतरी विशेष मोठी व्यक्ती आल्यामुळं कथा ही दुर्लक्षित होतीये का, असा विचार न ठेवता कथेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला रामाने पाठवलेलं आहे. या भूमिकेमधून वक्त्याने देखील होणाऱ्या या प्रत्येक आगमनाचं स्वागत कशा पद्धतीने करावं हे जणू काही काकभुशुंडींच्या या कृतीमधून आपल्याला दिसतं. हर्षेऊ बायस सहित समाजा. काकभुशुंडी गरुडाला सामोरे गेलेले आहेत. त्यांनी गरुडाचा खूप मनापासून आदर केलेला आहे. आदर सत्कार मनापासून करता येणं. अति आदर खगपती कर कीना, स्वागत पूछ सुहासन दीना. वरवर सत्कार करणं आणि अतिशय मनापासून आदरपूर्वक सत्कार करणं याच्यामधला फरक आपण सगळेच जण जाणतो. काकभुशुंडींनी मात्र गरुडाला अत्यंत प्रेमाने आसन दिलेलं आहे. त्याची सगळी खुशाली विचारलेली आहे. बसण्यासाठी त्यांना सुंदर आसन दिलेलं आहे. आणि मग तत्पश्चात या गरुडजींची अत्यंत प्रेमपूर्वक पूजा काकभुशुंडींनी अत्यंत मधुर वचनाने केलेली आहे. बघा, जो असा लवलीन झालेला वक्ता आहे, जो रामाच्या प्रेमामध्ये असा तरगोळ झालेला आहे, त्याचं वागणं कसं असतं, कशा पद्धतीने तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. समर्थांचा हा भाव काकभुशुंडी आपल्या आचरणाने दाखवत आहेत की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती आहात. आणि आज तर महद भाग्य आहे की विष्णुदास गरुड यांचं आगमन कथेमध्ये झालंय. अशा या गरुडाची प्रेमपूर्वक पूजा करून काकभुशुंडी मधुर वचनाने म्हणतात, नाथ कृतारथ भयहु मैं तव दर्शन खगराज, आयसु देहु सो करो अब प्रभु आयहु केहि काज. हे नाथ, हे पक्षीराज, आपल्या दर्शनाने मी आज कृतार्थ झालोय. आपण मला आता जशी आज्ञा द्याल त्याप्रमाणे मी वागेन. हे प्रभो, आपण कोणत्या विशेष कार्यासाठी इथं आलेले आहात. बघा सज्जनो, जेवढा वक्ता हा अधिकारी आहे तेवढी त्याच्या वाणीमध्ये विनयशीलता आहे, माधुर्य आहे, लवलीनता आहे. समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने आदर द्यावा हे त्यांच्या प्रत्येक कृतीमधून आपल्याला दिसतंय. काकभुशुंडींनी गरुडाला विचारलं की आपण कुठल्या कार्यासाठी आलेला आहात, ते कार्य आपण सांगा, आपण आज्ञा द्या, त्याप्रमाणे मी करतो. पक्षीराज गरुडजी देखील काकभुशुंडींच्या या स्वागताने अत्यंत मनामध्ये प्रसन्न झालेले आहेत. आणि ते काकभुशुंडींना म्हणतात की सदा कृतार्थ रूप तुम कह मृदू बचन खगेस. अहो स्वामी, आपण काय म्हणताय की आपण कृतार्थ झाला? अरे, कृतार्थता हेच आपलं रूप आहे. आणि आपल्या या रूपाची प्रशंसा नित्य महादेवजी आदरपूर्वक स्वतःच्या मुखाने करत असतात. अशा या महादेवांच्याकडूनच आपली महती ऐकून मी इथं आलेलो आहे. अशा रीतीने सज्जनो,
काकभुशुंडी आणि गरुडांचा हा संवाद सुरू होतो. अशा या सुंदर चौपायाच्या